हॅलो फ्रेंड्स, सुप्रिया किचन टीममध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। चला आजची रेसिपी पाहूया। खूप यमी आणि टेस्टी आहे। त्यासाठी मी इथे 4 पार्लेजी बिस्किट घेतलेले आहे। तुम्ही कुठलाही बिस्किट यूज करू शकता तुमच्या मनपसंतचं। तर आता बिस्किटला आपण काढून एक मिक्सर जारमध्ये घालून घेऊया। मी 4 पॅकेट घेतलेले आहे, तुम्ही ते कमी जास्त पण करू शकता। आता बिस्किट घातल्यानंतर मी इथे 2 ते 3 टेबलस्पून एवढं साखर घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता। तर याचा एक छान असं फाईनचं पावडर बनवून घेऊया। तुम्ही पाहू शकता इथं पावडर हे तयार झालेलं आहे पिठासारखं। तर याला एका बाउलमध्ये काढून घेऊया। त्यानंतर 1 टेबलस्पून एवढं मी इथे तेल घेतलेलं आहे। फ्लेवर नसलेलं तेल घ्यायचं आहे आणि तेल घातल्यानंतर छानपैकी मिक्स करून घेऊया। थोडंसं मिक्स करून घेतल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया। एक छान असं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे। जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, एक मीडियम सारखं बॅटर तयार करून घ्यायचं आहे आपल्याला। तर मी इथं मिक्स करत थोडंसं पाणी घालत येतं, ह्याला मिक्स करून घेत आहे। एकदमचं पाणी घालायचं नाही, थोडं घालून बघून करून घ्यायचं आहे। आता छानपैकी बॅटर आपलं रेडी झालेलं आहे अशा प्रकारे। तर बॅटर तयार झाल्यानंतर इथं मी इथे हाफ टीस्पून भर एवढं बेकिंग पावडर घालत आहे। बेकिंग पावडर घातल्यानंतर एक 1/4 टीस्पून एवढं बेकिंग सोडा घालायचा आहे। तुमच्याजवळ बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर नसेल तर तुम्ही ते इनो पण यूज करू शकता। मी इथे बेकिंग पावडरला ॲक्टिवेट करण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं आहे। 1 चमचाभर एवढं पाणी घातल्यानंतर छानपैकी मिक्स करून घ्या। ओव्हर मिक्स करायचं नाही, थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून नंतर मी इथे कपकेक बनवत आहे। तर ते मी तो वाट्या घेतलेला आहे। तुमच्या घरात जे वाटे आहेत तुम्ही घेऊ शकता, मोठे छोटे जसं पाहिजे तसे, नाही तर केक टिनमध्ये पण कुठल्याही भांड्यामध्ये वगैरे पण तुम्ही केक बनवू शकता। जास्त भरून बॅटर घालायचं नाही, अर्धा थोडंसं कम घालायचं आहे। आता मी इथे 4 वाट्या घेतलेला आहे। तर 4 वाट्यामध्ये मी इथे बॅटर घालत आहे। तुम्ही पाहू शकता जास्त भरून घालायचं नाही। आता वाट्यामध्ये घातल्यानंतर मी इथे डार्क चॉकलेट घेतलेला आहे। मध्ये इथे चॉकलेट घालत आहे। मुलांना चॉकलेट आवडते त्यामुळे मी इथे चॉकलेट घालत आहे, डार्क चॉकलेट। तुम्ही डार्क चॉकलेट नसेल तर इथे डेअरी मिल्क घेऊ शकता, नाही तर स्किप पण करू शकता। तर इथे चॉकलेटमध्ये ठेवल्यानंतर थोडंसं बॅटरला आपण टॅप करून घेऊया। तर हलकासं याला टॅप करून घेऊ, कारण चॉकलेट छानपैकी कोट झालेला पाहिजे बरं। तर तुम्ही पाहू शकता डुबलेलं आहे चॉकलेट आपलं। तर चला याला बेक करून घेऊया। त्यासाठी मी ते गॅसवर एक कढाई ठेवलेला आहे आणि एक वायर स्टँड ठेवलेला आहे। ऑलरेडी मी ते फ्री हीट व्हायला ठेवले होते। आता लीड क्लोज करून घेऊया आणि 40 मिनिटांपर्यंत एकदम लो फ्लेममध्ये ह्याला बेक करून घ्यायचं आहे। तर तुम्ही ते पाहू शकता 40 मिनिट झाल्यानंतर आपला केक किती छान बेक झालेला आहे। स्पॉन्जी पण वाटत आहे, तुम्ही पाहू शकता। मी ते टूथपिकने चेक करून घेते आपलं केक बेक झाले का नाही। छानपैकी बेक झालेला आहे। मी मध्यभागी करत नाही, कारण त्यामध्ये मध्यभागीचे आपण चॉकलेट घातले ते मेल्टेड असतं, त्यामुळे मी ते मध्यभागी घातलेलं नाही। आणि उरलेला बॅटर मी ते भांड्यामध्ये घालून ह्याला पण बेक करून घेतलेला आहे। थोडंसं वरून ड्रायफ्रुट्स घातलेलं आहे। तर हे पण छानपैकी बेक झालेलं आहे। तर आपले दोन्ही केक रेडी झालेले आहेत। खूप टेस्टी आणि यमी बनलेले आहेत। मुलांना पण अशा प्रकारे तुम्ही हेल्दी केक बनवून देऊ शकता। मैदा वगैरे यूज करायचं सोडा आणि अशा प्रकारे बिस्किटचा तुम्ही केक बनवून मुलांना द्या। त्यांच्या आवडीच्या बिस्किटानुसार तुम्ही बनवून देऊ शकता। आणि अवन पण जरूरत नाही पडत तुम्हाला। विदाऊट अवनपासून पण तुम्ही केक घरातच कढाईमध्ये, भांड्यामध्ये, पातेल्यामध्ये किंवा कुकरमध्ये बनवू शकता। खूप छान आणि टेस्टी बनतं, हेल्दी पण राहतं। तर मी तुम्हाला इथे कट करून पण दाखवते आपलं किती छान केक आतून बेक झालेला आहे। तर तुम्ही पाहू शकता किती यमी आणि टेस्टी वाटत आहे ना। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। आमच्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करून घ्या। तर तुम्ही पाहू शकता खूप यमी आणि टेस्टी बनलेला आहे। तुम्ही पण हे घरात जरूर ट्राय करा आणि हे रेसिपी कसं बनेल तुमच्या घरात पण ट्राय करा आणि कमेंट करून सांगा। आणि हे पण केक मी तुम्हाला कट करून दाखवते किती छान आणि स्पॉन्जी वाटत आहे। वरून ड्रायफ्रुट्स घातलेला आहे। ड्रायफ्रुट्स नसेल तर तुम्ही ते चॉको चिप्स घालू शकता, नाही तर टुटी फ्रुटी पण घालू शकता। आणि हे पण खूप टेस्टी बनलेलं आहे। तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटते, तोपर्यंत नमस्कार।